आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी पूजेचं आयोजन निलेश मित्र मंडळ आणि सर्वच समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। आपले पोलीस स्टेशनचे मुख्य लोखंडे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। खरं तर सावित्रीबाई फुलेंचा विचार या घडीला आज सर्व उपयुक्त, आपल्या समाजाला अतिशय उपयुक्त आहे। त्यांनी शिक्षणावर ज्यादा भर दिला होता, तर मुलगी शिकली पाहिजे हे त्यांचा दृष्टिकोन होता। त्या पद्धतीने आज मुली असतील, महिला असतील, या सक्षम झालेल्या आहेत। याचं श्रेय खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंनाच जातं। त्यांना या आज जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून सगळेच या ठिकाणी आलेले आहेत। मला या ठिकाणी खास करून आपले माजी सभापती सभापती संजयजी भोसले, पत्रकार श्री अविनाशजी भोसले, अविनाशजी भोसले आणि तावरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी मी मनापासून असं एके ग्रुपच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो। पहिल्यांदा या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 अशा वेळी झाला की ज्यावेळेस महिलांना शिक्षण अजिबातच उपलब्ध होत नव्हतं। महिला म्हणजे शिक्षणापासून वंचितच होत्या आणि अशा काळी त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सानिध्यात त्या आल्या आणि त्यांचा विवाह झाला। अवघं 9वं वर्ष आणि ज्योतिराव फुल्यांचं 13 वर्ष अशा या नवदाम्पत्याने आपलं वैवाहिक जीवन चालू असतानाच समाजातील परंपरा, रूढी यांच्यावर खूप असं अभ्यास करून नंतर त्यांनी महिला शिकल्या पाहिजेत असं त्यांना वाटलं आणि त्यांनी अतिशय आमूलाग्र आपलं संपूर्ण आयुष्यच त्यामध्ये व्यतीत केलं। आणि ज्योतिराव फुल्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सक्षम असं करून महिलांना शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी अतिशय मोलाचं असं केलं आणि पहिली मुलींची शाळा, भारतातील पहिली मुलींची शाळा बेडेवाड्यात चालू केली। त्यासाठी त्याचं या ठिकाणी आम्ही सर्वजण ऋणी आहोत। आपण सगळेच महिला यामुळे सुशिक्षित झाल्या आणि आज उच्च पदावर काम करतायत। अशा या सावित्रीबाई फुले यांना मी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी त्यांना त्रिवार असं अभिवादन करतो आणि थांबतो। जय महाराज। बोला भोसले साहेब बोल। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत असताना एका गोष्टीचा मला अतिशय अभिमान वाटत आहे की सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वाईट चालीरीती आणि रूढींच्या विरोधामध्ये बंड केलं आणि त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांच्या देशामध्ये गणना होत आहे। सावित्रीबाई फुलेंचे जर पैलू पाहिले तर त्या उत्तम अशा कवित्री होत्या।
त्या भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या आणि या देशातल्या वाईट सनातनी रूढींच्या विरोधामध्ये बंड करणाऱ्या सावित्रीबाई फुले होत्या. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. आणि अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम करतो. खरं तर म्हणजे सावित्रीबाई फुलेचं अनुकरण करणं आज गरजेचं आहे, परंतु समाजामध्ये तशा पद्धतीचं चित्र दिसत नाही. स्त्रियांच्या मध्ये जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे. तर निलेश मित्र परिवाराला मला हे सांगायचं आहे की आपण इथून पुढं महिलांना जागृत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पुढच्या वेळेला या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला कशा असतील याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. ज्या सावित्रीने या देशामध्ये स्त्रियांची शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी अंगावर दगडधोंडे खाल्ले, किमान ह्या तरी गोष्टी आपल्या महिलांना आपण जाणीव करून दिली पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं आणि माझे या ठिकाणी विचार पुरवितो. आज सावित्रीबाई फुले हे आहे जयंती आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपण सर्वांच्या वतीने त्यांना अभिवादन करूया. आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये मुलींना शिक्षण भेटावं यासाठी जे जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचं स्मरण सर्वांनी ठेवून आपण देखील आपल्या मुलींना चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रेरित केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांनी हा जो कार्यक्रम आत्ता चांगला आयोजित केलेला आहे, पुढच्या वर्षी अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींसाठी आणि महिलांसाठी एखादा चांगला उपक्रम राबवावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझे 2 शब्द बोलून माझे भाषण संबोधित जय हिंद. क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. या पीके ग्रुपचे सर्व या ठिकाणी असणारे सर्व कार्यकर्ते तसेच या बीके ग्रुपच्या विनंतीला मान देऊन आलेले आपल्या माळेगाव नगरीचे पोलीस ठाण्याचे साहेब सचिनजी लोखंडे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच माजी सरपंच जयदीप भैया तावरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते चिकू पाटील, माजी सभापती संजयजी भोसले साहेब, माळेगाव बुद्रुक विवेक कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तावरे साहेब, तसेच वशिमभाई, अनिलजी लोणकर साहेब, केशवजी भोसले साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तसेच लहुजी संघटना यांचे तालुका अध्यक्ष खंडाळे साहेब, तसेच प्रणवजी तावरे साहेब हे या ठिकाणी जमलेले चिंत्याजी भैया बाबा, तसेच सर विजयजी भोसले साहेब आणि आलेले सर्व पत्रकार बंधू आणि आमचे महत्वाचे म्हणजे संदीपजी आढा साहेब, या सर्वांचं म्हणजे ज्या कुणाचं नाव राहिलं असेल विश्वासजी भोसले साहेब, कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर माफ करावं. आणि आलेल्या सर्वांचं या ठिकाणी या बीके ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनसोय असं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद.